विद्यार्थी मित्रांनो, मी सरोजन शिंगाडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी आपल्याला मराठी हा विषय शिकवणार आहे। सर्वप्रथम मी आपलं इयत्ता 11वी मधील आमच्या महाविद्यालयामध्ये स्वागत करते आणि त्याचबरोबर आजपासून आपण ऑनलाईन शिकवणीच्या या वर्गामध्ये प्रशिक्षणामध्ये सहभागी होत आहोत। त्याबद्दल अभिनंदन करून आजपासून आपण शिकवण्यास प्रारंभ करूया। सर्वात प्रथम आपण आजच्या या दिवसाला बघणार आहोत वर्ग 11वीचा विषय मराठी, यामधील घटकाचं नाव आहे अभ्यासक्रमाचा परिचय, ज्याला आपण सिलेबस असं म्हणतो। हा जो सिलेबस आहे, हा सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा आहे, अभ्यासक्रमाचा परिचय करून घ्यायचा आहे, त्याची ओळख करून घ्यायची आहे की आपल्याला 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाचा समावेश केलेला आहे आणि या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे कोणता अभ्यासक्रमाच्या या भागातून वगळण्यात आलेला आहे, याचा सर्वप्रथम मी तुम्हाला परिचय करून देत आहे। ठीक आहे, तर सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला अभ्यासक्रमासाठी मी एक PDF फाईल पाठवलेली होती। ती PDF फाईल म्हणजेच अभ्यासक्रमाचं पुस्तक होतं। ते पुस्तक तुम्ही डाउनलोड केलं का? आणि समजा नसेल केलं तर सर्वप्रथम ते पुस्तक तुम्ही डाउनलोड करा आणि शिकवित असताना त्या पुस्तकाला ओपन करून वाचत चला, किंवा शिकवित असताना आम्ही तुम्हाला PDF फाईलच्या द्वारेच दाखवतो, परंतु ब्रह्मपुरीमध्ये जे बुक डेपो आहेत किंवा पुस्तकांची जी दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय, 11वीची मराठी विषयाची पुस्तकं विकायला आलेली आहेत। तर पुस्तकं विकत घ्यायची, कारण भाषा शिकत असताना आपल्याला पुस्तकांची नितांत गरज असते आणि म्हणून पुस्तक घ्या आणि त्याच्यानुसार मी पाठवित असलेले व्हिडिओज दररोज बघा आणि बघून तुम्हाला जे प्रश्न पडतात ते तुम्ही लिहून ठेवा। तर आजचा आपला भाग जो आहे तो भाग आहे अभ्यासक्रमाचा परिचय। तर विद्यार्थ्यांनो बघा, आपलं हे इयत्ता 11वीचं मराठी विषयाचं पुस्तक आहे, ज्याचं नाव आहे मराठी युवक भारती इयत्ता 11वी। या पुस्तकाच्या डाव्या बाजूला वरती जे बालभारतीचं जे काय सिम्बॉल आहे, चिन्ह आहे, हे चिन्ह, हे चित्र आपण प्रायमरी शाळेपासून म्हणजे प्राथमिक शाळेपासून तर आतापर्यंत बघितलेलं आहे, जे बालभारतीचं काय आहे सूचक चिन्ह आहे। मराठी युवक भारती इयत्ता 11वीच्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे, म्हणजेच पहिलं पान आहे की ज्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर दिसत आहेत भगव्या कलरच्या कपड्यांमध्ये। त्याचबरोबर एका बाजूला निसर्ग दिसतोय, एका बाजूला एक स्त्री सलवार घालून चालत आहे, ही कविता आहे पैंजण कविता। एका बाजूला एक लुगडं घातलेली स्त्री दिसत आहे, ह्या कवयित्री आहेत इंदिरा संत। आणि दुसऱ्या बाजूला टेक्नॉलॉजीच्या या काळामधील पुस्तकं सुद्धा आपल्याला दिसतात। तर हे आहे मुखपृष्ठ आणि हे आहे मलपृष्ठ। मलपृष्ठ म्हणजे पुस्तकाच्या आतमधील पहिलं पान, की ज्याच्यामध्ये बघा नाटकाचा पडदा दिसतो आहे तुम्हाला, आणि या नाटकाच्या पडद्याबरोबरच त्याच्या खाली मुखवटे दिसत आहेत। मुखवटे म्हणजे आपण चेहऱ्यावरती जे मास्क लावतो त्याला आपण मुखवटे म्हणतो। हे मुखवटे दिसत आहेत आणि हे मुखवटे आपल्याला हास्यमुद्रा असलेले दिसत आहेत, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद आणि हास्याचा भाग आणताना आपल्याला दिसतात। यानंतर बघा, आपल्याला आज अभ्यास करून घ्यायचा आहे तो म्हणजे अभ्यासक्रमाचा परिचय पाहायचा आहे। अभ्यासक्रमाच्या परिचयामध्ये सर्वप्रथम दिलेला आहे अनुक्रमणिका। अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स, म्हणजे आपल्या पुस्तकाच्या अंतरंगात काय दडलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला देते ते अनुक्रमणिका। यामध्ये इयत्ता 11वीच्या मराठी विषयासाठीच्या एकूण किती भाग आहेत? 5 भाग आहेत आणि या 5 भागामध्ये पहिल्या भागात आपल्याला पाठ आणि कवितांचा समावेश आहे,
दुसऱ्या भागातही पाठ आणि कवितांचा समावेश आहे. तिसऱ्या भागामध्ये साहित्य प्रकार याचा समावेश म्हणजे ज्याच्यामध्ये नाटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि चौथ्या भागामध्ये उपयोजित मराठीचा समावेश करण्यात आला आहे. आणि पाचव्या भागात आहे व्याकरण. असा हा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम मी तुम्हाला आता थोडक्यात समजावून सांगत आहे. बघा, पहिला आहे भाग 1 मधील पाठ आणि कवितांचा समावेश असलेल्या या पहिल्या भागामध्ये काव्यानंद हा कवितेचा आनंद निर्माण करणारा प्रकार दिलेला आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांच्या कवितांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे, तो म्हणजे स्वतंत्रतेचे स्त्रोत. नंतर आहे पहिला पाठ मामू. मामू या पाठाचे लेखक आहेत शिवाजी सावंत. त्यानंतर पाठ क्रमांक 2 प्राणसई ही कविता आहे आणि या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. जे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जे पुस्तकाचं पहिलं पान पाहिलं, त्या पहिल्या पानामध्ये ज्या कवयित्रीचा फोटो टाकलेला आहे तो फोटो म्हणजे इंदिरा संत यांचा. नंतर आहे भाग 1 मधील तिसरा घटक अशी पुस्तकं. आणि अशी पुस्तकं या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. नंतर आहे भाग 1 मधील चौथा क्रमांक झाडांच्या मनात जाऊ ही कविता आणि या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील. नंतर आहे पाचवा पाठ परिमळ. परिमळ या शब्दाचा अर्थ होतो सुगंध आणि परिमळ या शब्दाचा सुगंध हा अर्थ आहे. आणि त्याचप्रमाणे अगदी विनोद शैलीमधून लोकांच्या समस्यांना प्रश्नांना वाचा फोडणारे लेखक जे आहेत प्रल्हाद केशव अत्रे. हे प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. यांनी आपल्या कवितांचं लेखन केशव कुमार या नावाने केलेलं आहे. तर असा हा जो परिमळ हा जो पाठ आहे, या पाठाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. नंतर आहे दवांत आलीस भल्या पहाटी. आता दवांत आलीस म्हणजे दवात आलीस भल्या पहाटी ही कविता आहे बासी मर्ढेकरांची, बाळ सीताराम मर्ढेकरांची. या कवितेमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की थंडीच्या दिवसांमध्ये जी ओस, ज्याला आपल्या गावठी भाषेमध्ये आपण धुवार म्हणतो, धुकं म्हणतो, यालाच प्रमाणित भाषेमध्ये दव असं म्हणतात. या दवात आलीस भल्या पहाटी ही जी कविता आहे, ही कविता आहे बासी मर्ढेकरांची. ही आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर आपण आता भाग 2 कडे वळूया. भाग 2 मध्ये बघा पाठ आणि कवितांचा समावेश आहे. यामध्ये 7व्या क्रमांकावर असलेला हा जो धडा आहे, हा जो पाठ आहे, या पाठाचं नाव आहे माणूस बांधूया. उद्गारवाचक चिन्ह आहे. आणि त्याचबरोबर माणूस हा जो शब्द आहे हा एकेरी अवतरण चिन्हामध्ये आहे, ज्याला आपण काय म्हणतो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. हा जो एकेरी अवतरण चिन्हामध्ये असलेला हा जो शब्द आहे, हा माणसाला विशेष दर्शविताना दिसतो. आणि या पाठाचे लेखक आहेत प्रवीण दवणे आणि याचा पृष्ठ क्रमांक आहे 29. त्यानंतर आहे बघा 8व्या क्रमांकावरती असलेली कविता आहे ऐसी अक्षरे रसिके. हे संत काव्य आहे आणि या संत काव्याचे कवी आहेत संत ज्ञानेश्वर. पुस्तकाच्या पहिल्या पानावरतीच म्हणजे मुखपृष्ठावरती संत ज्ञानेश्वरांचा सुद्धा फोटो आलेला आहे, प्रतिमा आहे. आणि त्या कवितेचं काय नाव आहे ऐसी अक्षरे रसिके. त्यानंतर 9व्या क्रमांकावरती आहे वहिनींचा सुसाट सल्ला. आता परत बघा सुसाट हा शब्द कसा दिलेला आहे, एकेरी अवतरण चिन्हामध्ये दिलेला आहे. आणि या पाठाचे लेखक आहेत शोभा बोंद्रे. यानंतरचा भाग आहे बघा शब्द ही कविता आणि या कवितेचे कवी आहेत यशवंत मनोहर.
या कवितेचे कवी आहेत यशवंत मनोहर. नंतर आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार आणि या पाठाचे लेखक आहेत सुमती देवस्थळे. नंतर आहे पैंजन ही कविता आणि पैंजन या कवितेचे कवी आहेत नीलम माणगावे. आणि त्याचबरोबर या कवितेचं काय करायचं आहे, आपल्याला रसग्रहणही शिकायचं आहे. पैंजन ही कविता मी जेव्हा तुम्हाला 11वीच्या मराठीच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ दाखविलं त्यावेळेस त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरती मुखपृष्ठावरती जी सलवार घातलेली जी स्त्री होती त्या स्त्रीचं चित्रण या पैंजन कवितेमध्ये केलेलं आहे. नंतर बघूया आपण भाग 3. भाग 3 मध्ये साहित्य प्रकाराचा समावेश होतो आणि या साहित्य प्रकारामध्ये कुठल्या साहित्य प्रकाराचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. साहित्य प्रकारात कथा, कादंबऱ्या, कविता, पाठ, गद्य, पद्य अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. तर त्यापैकी आपल्याला अभ्यासक्रमाला असलेला साहित्य प्रकाराचा भाग म्हणजे किंवा साहित्य प्रकाराचा प्रकार म्हणजे नाटक. आणि नाटक या साहित्य प्रकाराचा सर्वप्रथम आपल्याला काय करून घ्यायचा आहे, परिचय करून घ्यायचा आहे, त्याच्याशी ओळख करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला यासाठी नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एकूण 3 नाटकांचा अल्पसा परिचय किंवा 3 नाटकं अभ्यासक्रमासाठी दिलेली आहेत. नंबर 1 हसवा फसवी दिलीप प्रभावळकर यांची. दुसरं नाटक आहे ध्यानी मनी आणि या नाटकाचे लेखक आहेत प्रशांत दळवी. तिसरं नाटक आहे ते म्हणजे सुंदर मी होणार आणि या नाटकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. यानंतर बघा भाग 4. भाग 4 मध्ये उपयोजित मराठी आणि उपयोजित मराठीमधील सूत्रसंचालन हा पहिला भाग आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अँकरिंग म्हणतो. मुद्रित शोधन म्हणजे ज्याला टंकलेखन म्हणतो. नंतर आहे अनुवादन किंवा अनुवाद करणे, ट्रान्सलेशन करणे. अनुदिनी ब्लॉग लेखन करणे म्हणजे ज्यांच्याकडे आता व्हॉट्सअप नंबर आहेत ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम याच्यावरती जे स्वतःचं मत लिहितात, दैनंदिन दररोज लिहिल्या जातात त्याला म्हणतो आपण ब्लॉग्स किंवा लेखन. म्हणजे एकाकडून दुसऱ्याला मेसेजेस पाठवणे म्हणजे ब्लॉग्स किंवा त्याच्याबद्दलचं असलेलं अनुदिनी म्हणजे दररोज लिहिल्या गेलेले ब्लॉग्स. आणि उपयोजित मराठीमधील 5वा भाग आहे रेडिओ जॉकी. रेडिओ जॉकी म्हणजेच आरजे. आरजे याचा संबंध हा आकाशवाणीशी येतो आणि आकाशवाणीवरून प्रसारित होणारे जे विविधांगी कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये FM रेडिओ किंवा मसाला मिरची यासारखे जे म्युझिकल प्रोग्राम्स असतात हे सुद्धा अँकरिंगच्या या रेडिओ जॉकीमुळेच काय होत असतात, कार्यक्रम पुढे जाताना दिसतात किंवा लोकांमध्ये आनंद निर्माण करताना दिसतात. यानंतरचा भाग आहे 5वा भाग आणि या 5व्या भागामध्ये व्याकरणाच्या या मुख्य प्रकारात आपल्याला कोणकोणत्या स्वरूपाचं व्याकरण शिकायचं आहे बघा. पहिला आहे शब्दशक्ती. शब्दशक्ती म्हणजे शब्दांच्या असलेल्या शक्ती ज्याच्यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शक्तींचा काय होतो, समावेश होतो. हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. नंतर आहे काव्यगुण. काव्यगुणामध्ये ओज आणि प्रसाद. ओज म्हणजे ओजस्वीपणे लिहिणे, तजेलदार, तेजदार, धारदार. आणि प्रसाद म्हणजे माधुर्य, गोडवा, प्रेम, जिव्हाळा. या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला या शब्दशक्तींमध्ये शिकायचा आहे. नंतर आहे काव्यगुणामध्येही आपल्याला अभिधा, ओज आणि प्रसादाचा अभ्यास करायचा आहे. नंतर आहे वाक्यसंश्लेषण. वाक्यसंश्लेषण म्हणजे वाक्याची निर्मिती करण्यासाठी शब्दांचं एकत्रीकरण करणे, वाक्यांचं एकत्रीकरण करणे म्हणजे वाक्यसंश्लेषण. आणि नंतरचा भाग आहे तो म्हणजे काळ. काळ म्हणजे टेन्स. कोणता काळ, वर्तमान काळ,
भूतकाळ की भविष्यकाळ की अजून त्याच्यापेक्षाही कोणते महत्त्वाचे जे उपकाळ येतात त्यांचा आपल्याला यामधून अभ्यास करायचा आहे. नंतर आहे शब्दभेद, शब्दांमधील असलेला भेद. म्हणजे काही वेळेला एकच शब्द असतो परंतु त्या एका शब्दाचे परिस्थितीनुसार वाक्यानुसार अर्थ बदलताना दिसतात. उदाहरणार्थ कर. कर हा शब्द काही वेळेला दोन अर्थाने वापरला जातो. उदाहरणार्थ कर नाही त्याला डर नाही. कर नाही म्हणजे ज्याने काही केलंच नाही त्याला कशाची भीती, हा एक अर्थ उपयोगात येतो किंवा प्रतीत होतो. तर दुसरा अर्थ आहे कर हा करी धरला शुभांगी. हे जे नाट्यवग आहे, नाट्यपद आहे, कर हा करी धरला शुभांगी म्हणजे हातात हात धरलेला आहे असा ह्या शब्दाचा काय होतो, अर्थ होतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा अभ्यासक्रमाचे एकूण 5 भाग आहेत आणि हा 5 भाग आपल्याला काय करायचा आहे, समजून घ्यायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे. आता बघा, आतापर्यंत आपण अभ्यासक्रमासाठी असलेल्या एकूण 5 भागांचा काय केला आहे, विचार केला, अभ्यास केला. यानंतर आता आपण बघणार आहोत की कोविड-19च्या या प्रादुर्भावाने शालेय सत्राचं जे नुकसान झालेलं आहे जुलै महिन्यापासून तर आज सप्टेंबर महिन्यापर्यंत, या संपूर्ण झालेल्या शैक्षणिक सत्राच्या भरपाईसाठी म्हणून आपल्याला अभ्यासक्रमासाठी असलेला हा 100% भाग आहे, हा तसाचा तसा न ठेवता 25% भाग हा कपात करून त्यामधून काही टक्के भाग हा या वर्षीच्या शैक्षणिक सत्रामध्ये परीक्षेसाठी काय केला गेलेला आहे, वगळण्यात आलेला आहे किंवा वजा केलेला आहे. त्याच्यातील बघा कोणते कोणते घटक वजा केलेले आहेत. जसं पहिला दिलेला आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार. भाग 2 मधील असलेला हा जो घटक आहे, गद्य घटक, गद्य भाग, पाठ, धडा, वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार, याचा पृष्ठ क्रमांक सुद्धा दिलेला आहे 47 ते 52. हा धडा कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. नंतर आहे पद्य भाग. पद्य म्हणजे कविता आणि कवितेमधून इंदिरा संत यांची कविता प्राणसही ही कविता वगळण्यात आलेली आहे. नंतर आहे नाट्य उतारा म्हणजेच भाग 3 मधील साहित्य प्रकारातील नाट्य उतारा जो आहे जो वगळण्यात आला आहे तो म्हणजे ध्यानीमनी. ध्यानीमनी हा नाट्य उतारा परीक्षेसाठी वगळण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे उपयोजित घटक, भाग 4 मधील उपयोजित घटक, आणि या उपयोजित घटकातील 4थ्या क्रमांकाचा असलेला जो घटक आहे तो म्हणजे अनुवाद. अनुवाद करणे म्हणजे ट्रान्सलेट करणे. हा भाग कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 11वी साठी शैक्षणिक सत्र 2020-21 करिता कमी करण्यात आला, रद्द करण्यात आला, बाद करण्यात आला किंवा वगळण्यात आला. म्हणजेच काय, तर हा जो सिलेबस दाखवलेला आहे, वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार, प्राणसई, ध्यानीमनी हे नाटक आणि अनुवाद हा उपयोजित घटकातील घटक येत्या शैक्षणिक सत्रासाठी परीक्षेकरिता बाद करण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यावरती कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला सिलेबस आणि या सिलेबसचा आता आपल्याला काय करायचं आहे, दररोज अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला पाठवल्या गेलेले हे जे व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ बघा, त्यांचा अभ्यास करा, पुस्तकं विकत घ्या आणि दररोजचं वाचन दररोज करा. घरातच राहा, सुरक्षित राहा.